200 रुपये जिंकलेले आहेत, अजिंक्य म्हात्रे यांनी दिलेले आहेत। या सर्वांनी यायचं आणि आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं। अजय अजय लवकर लवकर धावत या, मॅन ऑफ द मॅच मिळाले मित्रा आणि सामना जिंकलाय, धावत यायला पाहिजे। कारण लहानपणी असायचं ना, लहानपणी आपण क्रिकेटला मॅचेसला जायचं बघा, आणि चषक असलं ना की वेगळी एक्साइटमेंट खेळण्याची, वेगळी म्हणजे आयला जिंकलं की चषक, गावात चषक, सायकलवर मिरवणूक गावात। पण आता कॉमन झालंय चषक आहे, काय नाही। पण इस मॅन ऑफ द मॅच का महत्व तुम क्या जानो, असा अजय म्हणेल। कैलासवासी सुमन दत्तात्रय बुरांडे यांच्या स्मरणार्थ कुमार प्रीत गजानन बुरांडे यांच्याकडून हा सामनावीराचा किताब, 45 स्पोर्ट्स कडून एक ब्रँडेड टी शर्ट्स आणि सन्मान सन्मान चिन्ह देत असताना राजेश बेस्ट ऑफ लक। अजयला जास्त काही विचारणार नाहीये, नंतर आपण तिथे सावलीत चर्चा करूयात, मॅच कडे वळूयात। ओटीए सरोज चालू करायचंय। हा कॅश प्राइजची जी अनाउन्स करतो नावं, ती नावं पुढील प्रमाणे असतील। आलोक 1000 रुपये, विशाल 2000 रुपये, यज्ञेश 500 रुपये, आदित्य 500 रुपये ज्यांनी भाग्यजगी यांनी दिलेले आहेत, प्रथमेश 500 रुपये, त्यानंतर रोहित पाटील 1000 रुपये अनिकेत नाखवा यांनी दिलेले आहेत, आणि रोहन 200 रुपये जे अजिंक्य म्हात्रे यांनी दिलेले आहेत। ते लवकरात लवकर प्राइज घेऊन जायचं, नाही तर कमिटीमध्ये जमा करण्यात येईल। याला सुरुवात झाली असताना पहिल्या चेंडूवर हॉरिझॉन्टल बॅक पद्धतीने स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच ठरला होता, परंतु निर्धाव चेंडू आला। दुसऱ्या चेंडूवर नक्कीच फलंदाजाने कमबॅक केले आणि डीप मिडविकेटवर खेळून काढला जातोय सीमारेषेत चौकार। आणि बघूया पुढील चेंडू जालिंदर याचा, नक्कीच ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, 4 पेटीचा चौका जातोय, धावसंख्या 4 ने वर वाढते। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। रोनित नाखवायाच्या बाटमधून एक चौकार आलाय, 2 चौकार आलेत लगातार, यावेळी तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार आहे। यावरचा बॉल आडवा बाटने खेळायचा होता, पडल्यानंतर आतमध्ये आलाय, त्यामुळे पडल्यानंतर हा काटा बदलणारा बॉल, गुंगारा देणारा असेल असं सांगणारा इथे आपण बॉल पाहिलेला आहे। बघा टॉस जिंकलाय युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघाने, आणि ॲज युज्युअल टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे की फिल्डिंग घेतली जाते, आणि तशा पद्धतीचा डिसिजन घेतलाय। 4 बॉल 8 धावसंख्या स्कोर कार्डवर। पुन्हा एकदा कव्हर रिजन चूज केलाय, एका टप्प्यावरून हा चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, ट्रेडमार्क शॉट ऑफ। नक्कीच रोनितने आपले इरादे साबित केलेत। नॉकआउट्स मुकाबल्यामध्ये कप्तानची पारी ही महत्त्वाची ठरली जाते। सरसेना नायक मैदानात आज स्ट्राईकला पाहायला मिळतोय, तो म्हणजे रोनित नाखवा। नक्कीच त्यांनी इरादे आपले मैदानात दाखवलेत की मी नक्कीच हरामाने करणारच गोलंदाजावर। नक्कीच मागील 2 सामन्यात जालिंदर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या सामन्यात नक्कीच त्याला या चेंडूवर सन्मान दिलाय। सन्मानरित्या कार्पेटने खेळायचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। धावसंख्येत 1 निवर पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे बिनबाद 13।
अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं मी 2-3 चौकार जरूर लगावले, परंतु शेवटचा बॉल खेळत असताना कव्हर्समध्ये खेळला, चोरटी धाव घेतली. त्याला माहीत होतं शेवटचा बॉल आहे, सिंगल घेतल्यानंतर आपल्याकडे स्ट्राईक असणं फार गरजेचं आहे. क्योंकि आपण म्हणतो ना की टीम लीडर हा सर्वात मोठा खेळाडू असतो संघामधला, आणि त्याने तो रोल अगदीच सुंदररित्या या ठिकाणी हाताळलेला आपल्याला पाहायला मिळते. सिंगल घेतली, धावसंख्येमध्ये 1ची भर पडले. बघा जे पारितोषिक आनंद बुरांडे यांनी लावलेलं आहे, आलोकने 1000 रुपये जिंकलेले आहेत, विशालने 2000 जिंकलेत, यज्ञेशने 500 जिंकलेले आहेत, आदित्यने 500 जिंकले जे भाग्य जगू याने लावलेले आहेत, त्यानंतर प्रथमेशने 500 जिंकलेले आहेत, रोहितने 1000 रुपये जे अनिकेत नाखवा यांनी दिलेले आहेत, रोहित पाटील आणि रोहन पाटील यांनी 200 रुपये जिंकले जे अजिंक्य म्हात्रे यांनी दिलेले आहेत. ते घेऊन जायचं आहे, नाही घेतलेत तर कमिटीमध्ये जमा होतील याची नोंद घ्या. स्वतः संघनायकाला आहे, ज्या वेळेला संघनायकाच्या विरोधामध्ये संघनायक असतो हे बॅटल खूप इंटरेस्टिंग असणार आहे. शांत पवित्रा की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मोठा फटका कव्हर्समध्ये खेळायचा होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. ॲज युज्युअल जेव्हा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे पॉवर प्लेमध्ये जेव्हा गोलंदाजीसाठी आलेले प्रत्येक गोलंदाजांना डीप एक्स्ट्रा कव्हर लावला होता. सो फ्रंट फुटला येऊन चेंडू ड्राईव्ह केला जाईल या अनुषंगाने तिथे फिल्डर लावलेला आहे. सिंगल आलेले 14 धावा स्कोर कार्डवर. स्वप्नील स्ट्राईकवर सज्ज होते बघा. पहिला चेंडू फेस करताना हॉरिझॉन्टल बॅटप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू डीप मिड विकेटवर फील्ड होईल तोपर्यंत धावसंख्यात 1 निवर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती म्हणजे 15. बघा रोनित नाखवा याच्या समवेत असणारा खेळाडू स्वप्नील पाटीलला आता फक्त पाठराखण करायची आहे, साथ निभवायची आहे, कारण रोनित नाखवा जे करतोय ते योग्य करतोय. धनंजय यावेळी गोलंदाजी मार्कवर. बघा धनंजयचा रनअप फार वेगळा आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट रोनित नाखवा याच्या बॅटमध्ये. की रोनित नाखवाच्या या शॉटने आपलं हृदय, त्याचं हृदय आणि सर्वांची मनं जिंकण्याचं त्याने काम केलंय. चौकार आलाय, षटकारामध्ये डील करत नाही, या चौकारामध्ये करतोय. या चौकाराच्या मदतीने 19 धावसंख्या. नक्कीच आता फिल्डिंगमध्ये थोडे रिस्ट्रिक्शन चेंज केलेत. पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतील अवांतर स्वरूपात. नक्कीच फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, पंचांना अपील केलंय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला की काय डिसिजन आहे. पडल्यानंतर आतमध्ये बॉल जरूर आला, फलंदाज थोडेसे शफल झाले होते, थोडीशी हालचाल करत होते, परंतु ऑफस्टम्पच्या मर्यादेमध्येच होते ते. सो बाहेर आले की नाही हे फक्त चेक केलं जाईल, त्यानंतर डिसिजन दिला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. साजिद खान सरांचं कौतुक करावं लागेल, डिसिजन चेंज करावं लागेल, आणि धनंजयचे सुद्धा कौतुक की लगेच त्यांनी रिव्ह्यू घेतला. धावसंख्येमध्ये कोणती वाढ नाहीये. पुन्हा एकदा धनंजय यावेळी सरळ खेळलाय, बॉलरच्या डोक्यावरून त्याच्या डोक्याला गुंगारा देऊन बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळत नाही तर फील्ड रिस्ट्रिक्शननुसारही खेळतोय. पहिल्या चेंडूवर त्याला लॉंग ऑफ फिल्डर होता, परंतु आता तो कव्हररित्या स्थापित केले असल्याने आता हा स्टेट ड्राईव्ह फटका मारून दाखवला आहे की फिल्डिंगनुसार मी खेळून दाखवणार आहे आणि शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करीन. बघूया पुलला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जात आहे 1 बाउन्स चौकार. षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 27 धावसंख्या स्कोर कार्डवर. सामना आपण पाहतोय रॉयल किंग ग्रुप ज्यांना आमंत्रण दिलंय प्रथम फलंदाजीसाठी युक्ता स्फोट अक्षय संघाने, ज्याने टॉस जिंकला होता. पहिल्या षटकामध्ये शुभम आपण 13 धावा पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यापेक्षा जास्त. मी म्हणतो ना बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समुंदर की तलाश करो, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. आणि तुमच्याकडे ती काबिलियत असणं फार गरजेचं आहे. बघा
षटकार आलेले नाही आहेत, परंतु 5 चौकार जे आलेले आहेत ना रोनितच्या बाटमधून, त्यामुळे या सामन्याचं चित्र पूर्णतः क्लिअर आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला स्वप्नीलने एक सिंगल केलेली आहे, बाकीच्या सर्व धावा या रोनितने बनवलेल्या आहेत. स्वतः संघाचा लीडर आहे, पण काय ज्या पद्धतीने टीम रोल बघा. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झालेत. आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन थोडेसे फैलावलेले आपल्याला पाहिलं, रिस्ट्रिक्शन खतम झालेत, समाप्त झालेले आहेत. आता धनंजय बघा स्वतः काऊ कॉर्नरमध्ये असणार आहे. लॉंग ऑनला अखिल आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर आपण पाहूयात डीप मिड विकेट आहे. त्यानंतर आपण पाहूयात डीप स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट का पॉईंट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा होता तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला गेला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आणलाय, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलाय. सो आता काय घडणार आहे, वाईड यॉर्करचा कदाचित प्रयत्न, पुढे बॉल थोडासा लालच दिली जाणार आहे. काय घडेल या चेंडूवर, स्वप्नील पाटील स्ट्राईक करतोय. या वेळचा बॉल चेंडू पूल करायचा होता, पंच सांगतायत की 1 बाउन्स. धावसंख्येमध्ये कोणती वाढ नाहीये. रोनित नखवा रिव्ह्यू घेतोय की वाईडचा रिव्ह्यू डोक्यावरून गेलाय की नाहीये. बघा आमचे लकी डॉटचे जे कुपन आहेत ते 5:30 वाजता आम्ही ते कुपनचा तो लकी ड्रॉ आहे तो करणार आहोत. येस, वाईट बॉल आहे. थँक्यू. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. बघा हे लकी ड्रॉचे कुपन ठीक 5:30 वाजता ओपन केले जातील, ज्यामध्ये पहिला शूज, त्यानंतर सायकल. कव्हर्स मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. यावेळी पुन्हा एकदा विराट कोहली यांची आठवण झालेली आहे. स्वप्नीलच्या बॅट जबाबदारी स्वप्नील पाटीलने घेतलेली आहे. मागील 2 षटकात रोहितने जबाबदारी घेऊन मोठे फटके खेळलेले होते, परंतु आता स्वप्नील पाटील ही मोठे फटके मारतोय. बघूया पुढील चेंडू साहिल याचा. पहिल्या चेंडूवर नक्कीच वाईट आला, नंतर चौकार मारलाय. पुढील चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू नक्कीच चमकावलाय. सुंदर कमबॅक पाहायला मिळेल, सुंदर गोलंदाजी साहिलच्या मार्फत पाहायला मिळतोय. नक्कीच कमबॅक केले या चेंडूवर. पुढील चेंडूसाठी नक्कीच कानमंत्र दिलाय प्रणित गुरव यानं. अगदी ज्या पद्धतीने कमबॅकची आवश्यकता होती आणि ते कमबॅक करून दिले. स्लोवर वन टाकला, थोडासा बाहेर टाकला होता बॉल आणि आपटला होता, उसळी घेणारा बॉल होता. फलंदाजाला खेळता आलेला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल यावेळी गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळचा बॉल, यावेळी सरळ खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉल खेळता खेळता फलंदाज आता भांबावलेले आहेत. चौकार जरूर मारलेत. या इनिंगमध्ये आतापर्यंत 7 चौकार आलेत, परंतु तदनंतरच्या काळामध्ये साहिलने केलेले गोलंदाजीमधील कमालीचे बदल यावेळी फायदेमंद साबित झालेत त्यांच्या संघाला. यावेळी धावसंख्या आपण पाहतोय 32 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. बिनबाद 32 तिसरी ओव्हर चालू आहे. यावेळी पूल केलाय, जोरात मारलाय, फांडल्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. आणि पुढे सरकते आणि धावसंख्या पोहोचते म्हणजे 36. नक्की सुंदर फलंदाजी या कॉम्बिनेशन मार्फत आपल्या सलग 3री मॅच यांच्या पाहायला मिळतोय. स्वप्नील आणि रोहित यांची पार्टनरशिप नक्कीच मैदानात सुंदरपणे पार पाडतायत. ते कामगिरी आपली पार पाडताना दिसत आहेत. बघूया पुढील चेंडू साहिल याचा. नक्कीच धनंजय याने आता त्याला कान मंत्र दिलाय. पुढील चेंडू या पद्धतीने टाकतोय. बघूया नक्कीच लोवर फुलटा चेंडू, स्ट्रेट डाव खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण अखिलच्या मार्फत. धावसंख्येत 1 निबर 1 रनासाठी तरसावं लागतंय. बघूया धावसंख्येत 1 निबर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 37.
37 धावसंख्या स्कोअर कार्डवर आहेत. बघा टेनिस क्रिकेटमध्ये असं मी बऱ्याच वेळा कमी वेळा पाहिलेलं आहे की फक्त चौकार आलेले षटकार अजून आलेला नाही आहे. 8 चौकार आलेले आहेत. गोलंदाज साहिलचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने या ओव्हरमध्ये तो आला आणि चौकार खाल्ल्यानंतर अप्रतिम या ठिकाणी ओव्हर हँडल केलेली आतापर्यंत. रोनित स्ट्राईक एंडला या वेळचा बॉल. रोनितसाठी याला कव्हरमध्ये जागा बनवून खेळा. इनसाइड आउटचा फटका कव्हर्समध्ये गेलेला डीप कव्हरमधून क्षेत्ररक्षक आलेत. सिंगल मिळणार. सिंगलच्या मदतीने धावा रोखल्या जाऊ शकत होता, पण थ्रो फेकला. का चुकी केली याचं उत्तर मिळालेलं नाहीये. एका धावेची अजून एक भर पडणार. धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि टायमरला सुद्धा विनंती करतो की टाइम थांबवायचा आहे. ओव्हर टू डीजे मास्टर. आजचा दिवस पाहता आज सगळं सरप्राइझिंग होणार आहे यात तळ मात्र शंका नाहीये. कोणीतरी जिंकेल, कोणीतरी हारेल, परंतु क्रिकेटवरचं प्रेम कमी होणार नाहीये. पण आपण आजचा दिवस खास काय तर नॉकआउटचे मुकाबले. आज आपल्याला विजेता मिळणार आहे. आज आपल्याला लकी ड्रॉ मधील सुद्धा विजेता मिळणार आहे. बघा प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचं जे किताब आहे बघा ज्या पद्धतीने आपण विचार करतोय आजच्या दिवसामध्ये सुंदर क्रीडांगण या ठिकाणी सजवलेलं पाहायला मिळतंय. ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये आलो आणि अतिशय मोह आवरत नाही. प्रत्येक शब्द आणि शब्द ज्या पद्धतीने मनामध्ये येतोय त्या पद्धतीने मनामधून फेकी करण्याचा या ठिकाणी मनमुराद आनंद लुटायला मिळतोय. बघा डीजेच्या माध्यमातून बरीचशी गाणी वेगवेगळी सजवली जातात. काल मस्त डीजे मास्टर एका मोमेंटला अगदी कव्वाल्या सुद्धा त्यांनी लावल्या होत्या. सो त्यामुळे सुद्धा अगदी मैदान त्यांनी दणाणून सोडलं होतं. बघा अगदी खेळाडूंना थोडंसं वेट करतायत. ज्यांची मॅच थोडीशी लेट आहे ना ते आरामात पद्धतीने येत आहेत. आता पंकज नाखवा इथून गायब झालाय. कदाचित मस्त घरी जाऊन रेडी होऊन तयार होत असेल. जालिंदर गण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आले. ज्या वेळेला आपण 3 षटकांची खेळ पाहिलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ आपण 39 धावा पाहतोय. कोणती विकेट नाही आहे. 13, 14 आणि 12 अशा पद्धतीच्या धावसंख्या. जालिंदर स्वतःच्या कोठ्यातील दुसरी ओव्हर घेऊन आलाय 4थ्या ओव्हरमध्ये आणि पाठवलाय स्वप्नील पाटीलने त्याला मैदानाच्या बाहेर. तुमच्याकडे ही काबिलियत असली पाहिजे. कोणताही चेंडू तुम्हाला कुठेही मारता आला पाहिजे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा किस्सा तुम्हाला जरूर माहीत असेल. ब्रॅड हॉकने जेव्हा त्यांना आउट केलं होतं तेव्हा तो अक्षरशः नाचला होता त्यांच्या समोर. त्यानंतर बऱ्याचशा मॅचेस झाल्या, एकदा पण आउट करू शकला नाहीये. यावेळचा बॉल बघा. प्रिपरेशन, इट्स ऑल अबाउट प्रिपरेशन. तुमचा माइंड गेम काय बोलतो. मी नेहमी म्हणत असतो ना की माइंडसेट अगदी क्लिअर पाहिजे तुमचा की तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे अपयश येणार, वेळोवेळी अपयश येणार. तुम्ही चालत असाल तुमच्या मार्गामध्ये अडथळी येणार. मग तुम्ही त्या सिच्युएशन कशा फेस करताय हे फार महत्त्वाचं आहे. जालिंदर गड सांगतोय. यावेळी स्टंप टू स्टंप बॉल ती बॅक टू द बॉलर खेळला होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळणार. धावसंख्येमध्ये 140 होणार. या षटकार आणि एका धावेच्या मदतीने टोटल रन्स ऑन अ स्कोर कार्ड 46. 46 धावा स्कोर कार्डवर. शेवटची ओव्हर चालू आहे. आमचे टायमर सांगतात अगदी जवळ आलेला आहे. 15.5 मिनिट झालेले आहेत. सो खूप क्लोज आहेत. यावेळचा बॉल आडवा बॅटने सरळ खेळलेत. लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमारेषा पार. फ्लॅट चौकार पाहायला
धावसंख्या 4ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती म्हणजे 58. चुकीची नक्कीच दुरुस्ती. धावसंख्या होती ती म्हणजे 50. बघूया पुढील चेंडू जालिंदरचा पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अपयशी ठरलाय आणि मोठा हादरा रॉयल किंग ग्रुप साखर संघाला रोनितच्या स्वरूपात. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. वेळ बदलो ना बदलो, नशीब मात्र नक्की बदलतो. नशीब मात्र नक्की तुम्हाला साथ देतो. मी उलट म्हणालो. का म्हणालो तर स्लोवर वन बॉल टाकला, नशिबाची साथ गोलंदाजाला मिळाली आहे. धावसंख्येवर लगाम लावण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सूरज पाटील. बघा एक सूरज वरून आपलं रूप दाखवतोय. या सूरजला सुद्धा जालिंदरच्या विरोधामध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल जिथे 50 धावसंख्या स्कोअर कार्डवर आहे. स्लोवर वन टाकलाय, सरळ खेळलाय. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळणार. धावसंख्येमध्ये 1चे ॲडिशन देणगी स्वरूपाने धावसंख्या स्कोअर कार्डवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा. शेवटचं षटक नंतर शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचे षटक जाणलं जातं. आता हाणामारीचं षटक कोण घेऊन येतोय ते आपल्याला नक्कीच कपिल सर पाहायला लागेल. कारण तो स्वप्नील हा पहिल्यापासून ओपनिंगला फलंदाज आला आहे, तोही सेट झालेला आहे आणि सूरज सालवकर हा मोठे फटके मारण्यासाठी सज्जच होऊनच येतो. परंतु आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण येणार हा मोठा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला 51 धावा बनवलेल्या आहेत त्या 70 किंवा 65च्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचा जरूर असेल. कारण ज्या पद्धतीचा मोमेंटम त्यांच्याकडे आहे त्या धावगतीने ते धावण्याचा जरूर प्रयत्न करतील. मी सकाळपासून पाहतोय अगदी ज्या पद्धतीने मैदानाच्या काही भागांमध्ये स्त्रिया, महिला वर्ग आणि मुलीसुद्धा उपस्थित आहेत. कारण ज्या पद्धतीने पंकजने सांगितले पुढच्या वर्षी एक एक्झिबिशन मॅच महिला वर्सेस मुली असणार आहे. सो एक वेगळी सुद्धा या स्पर्धेची ख्याती सुद्धा निर्माण होणार आहे आणि स्पेशालिटी सुद्धा असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिल्या 24 बॉलमध्ये 51 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये काय घडेल, काय बिघडेल. सूरज पाटील स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील पाटील आहे. हे पाटील ब्रदर्स यावेळी युक्तास्फोट अक्षीच्या विरोधामध्ये कशा रीतीने फलंदाजी करतील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. तुषार गोलंदाजी मार्कवर. तुषारने टाकलेला हा बॉल बघा कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षकाने अडवलाय. सिंगल मिळणार. 52 धावा स्कोअर कार्डवर. तुषार हा तितकाच डेटोली स्पेशलिस्ट आहे. कारण गेल्या सामन्यात तो 9 धावा डिफेंड करत असताना त्यांनी संघाला विजय मिळवून दिलं होतं. पण तिथे त्यांनी स्लॉग बॉलमध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. पण आता नक्की स्वप्नीलवर जिम्मेदारी घेऊन स्वप्नीलला मोठे फटके खेळावे लागतील. आपल्या संघाला आपल्या टार्गेटपर्यंत म्हणजे सेट टार्गेटपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याला मोठे फटके खेळावे लागतील. यावेळचा बॉल आकाशामध्ये, उंची जास्त. विकेट किपर स्वतःच्या भावाने बॉल टाकला, स्वतःच्या मोठ्या भावाने बॉल पकडला. फलंदाज नेक्स्ट मॅच इन बिटवीन प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर वर्सेस गन वॉटर स्पोर्ट्स साखर. सो दोनही कर्णधारांना विनंती असेल. आय थिंक आमचा आवाजाचा ते वाट पाहत होते. सो प्लीज लवकरात लवकर या. मॅच संपत आलेली आहे. आमच्याकडून राहून गेलो तुम्हाला कॉल करण्यासाठी. सो क्षमस्व. पण तुम्हाला माहीत होतं सो तुम्ही अगदी लवकरात लवकर येणं फार गरजेचं आहे. प्लीज कोऑपरेट कराल अशा मी अपेक्षा करतोय. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर आणि गन वॉटर स्पोर्ट्स साखर. कर्णधार लगेच या. आमचे प्रदीप पाटील सर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमचा वेट करत आहेत. ज्यावेळी चेंडू टाकला, मोठ्या भावाने चेंडू टाकला आणि छोट्या भावाने चेंडू पकडला. नवीन फलंदाज रोशन नाईक मैदानामध्ये आलाय. धावसंख्या 52 आणि हा पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू लँड होणार, जमीनदोस्त होणार. तोपर्यंत 2 धावा चोरल्या जाणार. 2 धावांच्या मदतीने 52 + 2 म्हणजे 54 धावा स्कोअर कार्डवर. रोशन याला नक्कीच 1 ते 2 फटके मोठे खेळावे लागतील. 60-65 हा आपण टार्गेट योग्य समजू शकतो कपिल सर. परंतु त्या दर्जाचा पण गोलंदाज तिथे त्याच्यासमोर त्या धनंजय पाटीलने उभा केला आहे.
तुषार. अगदी अगदी धनंजयने चांगला डिसिजन घेतला की शेवटच्या ओव्हरमध्ये तुषारला गोलंदाजी दिली. आतापर्यंत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. आडवा बॅटने सरळ खेळलाय. यावेळी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे, उडी मारतोय, पण समालोचन कक्षाला मानवंदना देणं हे माझं उद्दिष्ट होतं आणि ती मानवंदना दिले. दहा नंबरचं सरकार पंढरी शेठ किंग मेकर. पण या स्पर्धेमार्फत पंढरी शेठ फडक्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पित करूयात. षटकार आलाय, 60 धावसंख्या. पुन्हा एकदा सरळ, यावेळी अखिल आहे एका हाताने. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अन कॅच. धावा सेव्ह केल्यात अखिल ठाकूरनं. नक्कीच या सामन्यामध्ये हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो का, हे आपल्याला नक्कीच या षटकात पाहायला मिळेल. अगदी अडवल्या धावा किती तर 6. या 6 धावांचा इम्पॅक्ट शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर जाणवतो. सो या इम्पॉर्टंट राहणार आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल खेळण्यासाठी ऋतिक मैदानामध्ये आलाय. ऋतिकला सुद्धा आपले पराक्रम दाखवावे लागतील आपल्या गोलंदाजीसाठी जो जाणला जातो. परंतु यावेळी अगदी मधल्या फळी पर्यंत तो फलंदाजी करण्यासाठी आलाय. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानामध्ये सज्ज. तुषार गोलंदाजी मार्कवर. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आहा, इथे काय घडले पहा. रनआउट. फलंदाज ऋतिक मैदानाच्या बाहेर. संघ आपण पाहतो एका बाजूला प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स आणि एका बाजूला गन वॉटर स्पोर्ट्स याच्यामध्ये ही मॅच असणार आहे. तर मुंबईचा गोल केला तो सन्माननीय कल्पेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मुंबईचा गोल होईल केला जातोय. पहा छापा मागितलाय आणि खरं आता छापा देखील आहे. तर आता प्रथम निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण ही खरं अर्थाने नॉकआउटची आता मॅच आहे. म्हणजेच जर जिंकलात तर स्पर्धेमध्ये आणि हारलात तर मात्र स्पर्धेच्या बाहेर. काय रणनीती असणार. समोरच्या संघामध्ये 3 फलंदाज तर चांगलेच आहेत. राहुल मोजावर, रोहित फाळके आणि राकेश पवार. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करू. तरी कमीत कमी आपण एक प्लॅनिंग केलं असेल की किती धावा टार्गेट या ठिकाणी थांबवू आपण. 60च्या आतमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील. जे आपण खऱ्या अर्थाने अक्षय साखर प्रीमियर लीगचं हे आयोजन केलं आहे, 4थं पर्व आहे, या आयोजनाबद्दल काय म्हणशील. आयोजन तर खूपच सुंदर आहे. ओके. तर या ठिकाणी पहा नाणेफेक खऱ्या अर्थाने जिंकले ती म्हणजेच प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स या संघानं. तर निर्णय त्यांनी प्रथमतः घेतला की क्षेत्ररक्षण करण्याचा. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आपण जर या ठिकाणी प्रथमतः टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता. क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तर आता मात्र आपण पाहिलं या ठिकाणी पहा आपल्या विरोधामध्ये तुमचा हा कौल लागलाय. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी धावा जमा करायच्यात. कमीत कमी किती धावा आणि जास्तीत जास्त किती धावा करण्याचा प्रयत्न असेल. 60+ करण्याचा प्रयत्न करू. बघू आता 3-4 चांगले जण खेळाडू आहेत. बघू 60पर्यंत करण्याचा प्रयत्न असेल. तर खरं या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. या अक्षय साखर लीग बद्दल काय म्हणाल. प्रीमियर लीग तशी चांगलीच आहे. अलिबाग तालुक्यात नसेल अशी. ओके. कालपासून न्यूज येते नाणेफेक जिंकले खरे आता. आणि जर पाहिलं तर माझ्या प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघानं त्याने प्रथमतः निर्णय घेतलाय की क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलांसाठी पाचारण केलंय गन वॉटर स्पोर्ट साखर या संघाला. पंच क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायला सांगायचं आहे.
येणारे 30 चेंडू 61 धावांची गरज नक्कीच युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघाला असेल. सलामीचे जोडीदार स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो म्हणजे तुषार आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे कप्तान धनंजय पाटील. आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज स्वप्नील पाटील. येणारे 30 चेंडू 61 धावांची गरज. तर मी या ठिकाणी विनंती करतो सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित शरदजी राहुल साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर त्यांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती बसून अस्तनस्त व्हायचं आहे. सन्माननीय शरदजी राहुल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन अस्तनस्त व्हायचं आहे आणि या स्पर्धेची आणि या मुख्य अतिथीगणाची आपण शोभा वाढवायची आहे. त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी पाहिलं 45 स्पोर्ट रोहन पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी समालोचकांसाठी एक कॅश प्राईज झालं आहे. 200 रुपये. धन्यवाद सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी काय घडतंय पाहूया. ज्या खऱ्या अर्थाने 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू पाहिला तर मात्र डॉट आलाय. मात्र या ठिकाणी पहा अतिशय चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय. पंचांच्या उजव्या हाताकडून स्वप्नील पुन्हा एकदा तुषार याला बघूया. पुढील चेंडू नक्कीच ब्लॉकल पद्धतीचा चेंडू थर्डमॅनमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करत आहे तोपर्यंत धाव संख्या 1 वर वाढते आणि संघाचं खातही 1 धावानं ओपन होते. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण निहालच्या स्वरूपात पाहायला मिळालं. बघूया पुढील चेंडू आणि नक्कीच स्वप्नील याला धनंजयच्या विरोधात कोणती गोलंदाजी करायची आहे ते नक्कीच कर्णधार रोनित नाकवा स्वप्नील याला कान मंत्र देतोय. बघूया पुढील चेंडू स्वप्नील याचं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंनी ना प्लॅनिंग केली असणार, कारण हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कमीत कमी आपल्याला हा एक मॅच जिंकायचा आहे. एक मॅच जिंकले तर सुपर 4मध्ये म्हणजे आपण बक्षीस पात्र ठरू शकतो. जी प्लॅनिंग खऱ्या अर्थाने केली ती प्लॅनिंग कशा पद्धती असणार आहे, कशा पद्धतीने कोणत्या गोलांचे कधी अचूक टप्प्यावर कसं चेंडू टाकायचं, क्षेत्ररक्षण कुठं तैनात ठेवायचे, कोणत्या फलंदाजाला कोणत्या मोमेंटला पाठवायचं, हे प्लॅनिंग प्रत्येक खेळाडूंनी ठरवलेली आहे आणि त्या प्लॅनिंगनेच हा खेळ खेळला जातोय क्रिकेटचा. नक्कीच हॉरिझॉन्टल बॅट प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानात पाहायला मिळते. सुंदर प्रत्येक रनासाठी झुजावं लागतं युक्ता स्पोर्ट आक्षिस संघाला. सुंदर गोलंदाजी स्वप्नील पाटीलच्या मार्फत पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या हाताकडून साखर रेनकडनं गोलंदाजीसाठी 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय. बघूया पुढचा चेंडू धनंजयसाठी. नक्कीच बॅटची कडा घेत चेंडू नो मॅच लँड मध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत धाव संख्या 1 वर वाढते. धाव संख्या होती ती म्हणजे धावसंख्या 1 पुढे सरकले. 2 धावा आपण पहिल्या धावपळकावरती जर चेंडूचा विचार केला नाही, स्वप्नीलचं षटक जर पाहिलं, या षटकाचा विचार केला, 4 चेंडू आतापर्यंत पाहिले, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे काय या ठिकाणी पहा 61 धावा जरी जास्त असल्या तरी रोखण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला आहे या षटक क्रमांक पहिल्यामध्ये. जे स्वप्नील खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वप्न घेऊन आला आहे स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे रवींद्रजी मोकल यांनी जो चेंडू अडवला त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज झाला आहे. 45 स्पोर्ट्स रोहन पाटील यांच्या माध्यमातून. हो हो क्या ठिकाणी झेल पकडला, जवाब मोठा फटका मारला होता. नक्कीच आमचे स्कोरर लिहून घेतात. झेल कोणी पकडला तर झेल या ठिकाणी पाहिला ऋतिकने झेल पकडला. चेंडू कोणी टाकला तर खऱ्या अर्थाने स्वप्नीलने चेंडू टाकला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहा एक महत्त्वाचा गडी बाद झालाय. जर पाहिलं तर मात्र तुषार
गुलाबकरा मात्र बाद झालाय. अगदी आघाडीला आलेला सला खेळाडू आपण पाहिला, त्याला मात्र या ठिकाणी शांत केलं गेलं. जे स्वप्नींनी स्वप्न पाहिले खऱ्या अर्थाने सुपर 4मध्ये दाखल होण्याचं, ते स्वप्न पूर्ण होणार का? आणि खऱ्या अर्थाने धावसंख्या जर पाहिली ना तर या धावफलकावर ते पाहायला मिळते फक्त आणि फक्त 2 धावा. कालच्या दिवसामध्ये सरोज आपण मॅच पाहिली ना, जी शेवटची मॅच पाहिली, पहिलं षटक खऱ्या अर्थाने निर्धाव आलं होतं, शुभमचं षटक होतं ते. मात्र तरी देखील 79 धावा त्या 4 षटकामध्ये पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे हा क्रिकेटचा इतिहास आहे. क्रिकेट असा हा खेळ आहे ना की हा क्रिकेटचा खेळ इतिहास खऱ्या अर्थाने लिहिण्यासाठी आणि रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. हा क्रिकेटचा खेळ आपण पाहत असतोय. नक्कीच सर, या सध्याच्या काळात राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल ही सांगता येत नाही. तो आता खेळ आपल्याला मैदानात कालही पाहायला मिळाला आणि आज नॉकआउट स्टेजमध्ये पाहायला मिळेल. मग या पंचांच्या डाव्या हाताकडून स्वप्नील पंकजसाठी सज्ज झालाय. पुढील चेंडू नक्कीच स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, बॅट नक्कीच लाऊड ॲपील मैदानात पाहायला मिळतोय. बघूया, पंचांच्या इथे अपील नक्कीच केली जाते. नक्कीच निर्धाव चेंडू. पहिले षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 1-2. पहिले षटक समाप्तीनंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 1-2. आता पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे आपला संघाचा सरसेनापती रोनित नाकवा. साखर एक्सप्रेस जाणलं जातं या गोलंदाजाला. नक्कीच मोठे मोठे टुर्नामेंट लीग खेळत आलाय तो म्हणजे रोनित नाकवा. तो आता बॉलिंग क्रीजवर सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या हाताकडून रायबाडी एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात करेल. तर नक्कीच या ठिकाणी रोनित नाकवा फार कमी वेळामध्ये त्यांनी बऱ्याचशा स्पर्धा खेळायला मिळालं आणि त्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. मात्र या ठिकाणी पहा, जो संघ मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करतो ना, युक्ता स्पोर्ट्स आगची संघ, आज पर्व 4था आपण पाहतोय. लगातार 3 पर्वामध्ये तो क्वालिफाय झालेला संघ आपण पाहिला. दुसऱ्या पर्वामध्ये विजेता देखील ठरला होता. म्हणजे अंतिम 3 पर्वामध्ये तो फायनलमध्ये दाखल झालेला संघ आहे. मात्र आज या ठिकाणी परिस्थिती निर्माण वेगळी पाहायला मिळतोय. रश्मीजी गुरव या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्याच मालकीचा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आणि आणखीन एक गडी बाद होऊन मैदानाच्या बाहेर. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूत धनंजय याला बॅक टू द पवेलियन पाठवलं. सुंदर गोलंदाजी रोनित नाकवासाठी. चेअर करा प्रत्येक मित्रांनो. यंग साखरेचा सितारा मैदानात पाहायला मिळतोय. साखर एक्सप्रेस मधून जाणला जातो तो म्हणजे रोनित नाकवा. नक्कीच आपल्या संघासाठी सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय त्याच्या मार्फत. बघूया, धनंजयची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय तो म्हणजे प्रतीक. तर या ठिकाणी सर्वसाठी उदरमक समालोचक, यंगस्टार टॅलेंट समालोचक 45 स्पोर्ट यांच्या माध्यमातून 100 कॅश प्राईज. त्याचप्रमाणे जो गोलंदाज आपण पाहिला खऱ्या अर्थाने रोनित नाकवा यासाठी कॅश प्राईज झालंय. गन वॉटर स्पोर्ट यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राईज झालंय. गन वॉटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून रोहित नाकवासाठी. लेट कट मारण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मात्र सकाळी लावलेल्या डोक्याला तेल ते मात्र अजूनही हाताला राहिलंय की काय, आणि चेंडू मात्र हातातून निसटला गेला. झेल मात्र सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. नक्कीच सर, बायको चकणी आणि मेवणी दिकणी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सुरज सालवकरच्या स्वरूपात पाहायला मिळालं. बघूया पुढील चेंडू रोनित याचं. अमन नाकवा यांच्याकडनं कॅश प्राईज झाले रोनितसाठी 1000 रुपयाचा जो विकेट या ठिकाणी त्यांनी प्राप्त केला गेला त्यासाठी या ठिकाणी कॅश प्राईज झालंय. सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. आज मात्र पक्षा या ठिकाणी पैशांची अगदी खूप मोठी उधळण पाहायला मिळणार आहे. रोनित नाकवा पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर झालाय. धावा मात्र आपण पाहिल्या तर मात्र धावपळकावरती फक्त आणि फक्त
3 धावा पाहायला मिळतात. काय या ठिकाणी गोलांचा क्लास पाहायला मिळतोय पहा रोनित नाकवाच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे जरी या 63 धावा बनवताना दमछाक फुटेल समोरच्या संघाला, तरी आपल्याकडे असलेल्या अचूक आणि नियंत्रित आणि अचूक टप्पा टाकण्याचा प्रयत्न नक्कीच रोहित नाकवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रोनित नाकवाच्या विरोधात मोठे फटके खेळण्यासाठी नक्कीच टॅलेंट लागतं, परंतु पंकज कुलाबकरकडे तितके टॅलेंट होतं, परंतु पंकज कुलाबकरलाही सुद्धा बॅक टू द पवेलियन जावं लागेल. सुंदर गोलंदाजी रोनित नाकवाच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. कम ऑन डिस. दोघांना सांभाळतोय, पण सेलिब्रेशन मला फार आवडलं. प्रदीप सर ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन, हॅलो, किंवा विकेट किपर गेले बॅट्समनच्या जवळ अगदी पोटाबिटाला हात लावला आणि हा जरूर सेलिब्रेट केलं की विकेट, आणि हे मैत्रीपूर्ण सेलिब्रेशन होतं. सो इतकं सिरियसली घेण्याची काही गरज नाहीये. नक्कीच असं खेळाडूवरती दाखवणं गरजेचं आहे, कारण ही आपण स्पर्धा आपल्या गावासाठी खेळत असतो. जरी आपण एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असलो ना, तरी आज या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला घरात असून देखील एकमेकाशी बोलण्यासाठी वेळ मिळत नसतो, आणि तोच वेळ खेळायचा मेळ साधला आहे. आज 4 दिवस या लीगचं आयोजन केलं आहे अक्षी साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून, आणि चांगला दिमागदार क्रिकेटचा सोहळा नक्कीच आपल्याला या ठिकाणी कपिल सर पाहायला मिळतोय. अगदी ज्या पद्धतीने आपण म्हटलात ना की कोणाचाही म्हणजे पहिल्या दिवसापासून जी एनर्जी प्रत्येकाकडे होती ना, ती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येकामध्ये पाहायला मिळत आहे. अक्षी साखर प्रीमियर लीग 2025 आणि पर्व चौथे मधला हा आपण दुसरा सामना पाहतोय. पुन्हा एकदा अमनजी नाकवा यांच्या माध्यमातून पहा कॅश प्राइज झालं 1000 रुपयाचं रोनितसाठी झालंय. आज रोनितने खुश केलंय. जिथे जाल तिथे रोनितची हवा. आता बस कर भावा, नाही असं म्हणून जमणार नाही अमन नाकवा, कारण अजूनही आपल्याला फायनलचा तिकीट कन्फर्म करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय रोनित नाकवा गोलंदाजी ट्रॅकवर वेगावरती स्वार होत असताना अगदी चेंडू पहा, चांगला धाटणीचा चेंडू राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी बाहेर निघाला गेला आणि चेंडूचा या ठिकाणी सांगता झाले डॉट चेंडूने. धावसंख्या जर पहिली पळखावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रदीप सर बघा ना, ज्या गोष्टी अपेक्षा होती, आतुरता होती, आपण वाट बघत होतो, ती गोष्ट आता मैदानामध्ये आपल्याला व्हायला लागलेली आहे. वारा सुटायला लागलेला आहे आणि तो वारा हवा असं वाटतं प्रत्येकाला. सो हे निसर्गाचं आहे ना, की निसर्गाच्या माध्यमातून आपण नेहमी म्हणत असतो की ज्या वेळेला पावसाळा येतो आणि झाडे लावा झाडे जगवा हा माध्यम आणि संदेश फक्त आपण व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवतो, पण तसं नाहीये. प्रत्येकाने पावसाळ्यामध्ये आपल्या घराच्या बाजूला एकतरी झाड लावा आणि ते जगवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये आपलं सुद्धा योगदान महत्त्वाचं राहणार आहे. प्रदीप सर, एकंदरीत निसर्गाच्या समतोल आणि या क्रिकेटच्या मॅचेस याबद्दल काय म्हणाल? नक्कीच आपण थोडंसं बक्षीस या ठिकाणी पाहूया. गन वॉटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय रोनित नाकवासाठी. नक्कीच झाडे लावा झाडे जगवा आणि खऱ्या अर्थाने आपण या आपल्या पृथ्वीला देखील वाचवा. तर या ठिकाणी पहा 2 षटकांचा खेळ संपला. टायमिंग जर पाहिलं 12 मिनिटे 20 सेकंदाचा अवधी आपण या ठिकाणी वेळ घेतलेला आहे. तर या वेळेचा मोल जपा. वेळ नक्कीच आपल्याला अनमोल बनवेल. वेळेचं मोल जपा मित्रांनो. षटक क्रमांक 30 गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर रोशन नाईक आलाय. हो, चांगला या ठिकाणी बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिले होता. तर त्या ठिकाणी पाहिला डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरसले जाते. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 4 धावा धापाळगती पाहायला मिळतात. मी एकच म्हणलं या ठिकाणी, जर या ठिकाणी तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, जर सफल होने के लिए खुद से वादा करो, मेहनत ज़्यादा करो और खुद को मजबूत इरादा करो. म्हणजे या 3 गोष्टी तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी यशस्वी व्हायचे असेल तर कराव्या लागणार आहेत. रोशन पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झाला. फ्लायटेड चेंडू होता. अगदी टप्पा पडला ना, त्यानंतर चेंडूचं व्हेरिएशन पहा. टप्पा पडला, चेंडू स्लो झाला आणि चेंडू थोडा बाहेर निघाला गेला, कट झाला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता देखील झाली. धावसंख्या मात्र आपण सर्वच पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 4 धावा. प्रत्येक रनासाठी युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघाला झुजावं लागतंय आणि कंजूस मारा हे रॉयल की ग्रुप साखर यांच्या मार्फत पाहायला मिळते. नक्कीच ब्लॉक पद्धतीचा चेंडू पंचांकडे केली जाते अपील.
स्टंपिंगसाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघा प्रदीप सर, क्रिकेटमध्ये असा सुद्धा रूल आहे, जोपर्यंत तुम्ही पंचांकडे दाद मागत नाही, अपील करत नाही, तोपर्यंत पंचही सुद्धा तुम्हाला डायरेक्ट आउट देऊ शकत नाही. कारण हा क्रिकेटचे जे 42 कायदे आहेत ना, मी कायदा हा शब्द का वापरतोय, बघा ज्या खेळामध्ये भांडणं होण्याची संभावना असते तिथे कायदे वापरले जातात. आणि हे 42 कायदे ज्या ठिकाणी आपण ICCच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रदीप सर, एकंदरीत काय म्हणाल? नक्कीच जे रूल्स बनवलेत खऱ्या अर्थाने 42 रूल्स आपण पाहिले, ज्या खऱ्या अर्थ ICCच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि त्या रूल्सचं पालन देखील केलं जातं. आणि खऱ्या अर्थाने जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही ना, तिथपर्यंत तुम्हाला पंच या ठिकाणी बाद घोषित करू शकत नाही. त्याचसाठी पंच मैदानाच्या आतमध्ये असतात. अगदी आपण पाहिलं ज्या कोर्टामध्ये जज म्हणून या ठिकाणी भूमिका बजावतो, तसंच या ठिकाणी देखील पाहिलं ना, ती खऱ्या अर्थाने अगदी पाहिलं या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली, धावपळ कधी विकेट प्राप्त केल्यानंतर फक्त आणि फक्त 4 धावा, फलंदाज मात्र 5 झाले, ते म्हणजे 4. आणि धावा किती हव्यात तर 15मध्ये 57 धाव्यांची गरज. सर्व जे कपिलजी, मला काय म्हणायचं माहिती आहे का, लगातार 3 पॉरामध्ये अंतिम फायनल खेळलेला संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघ. मात्र आज या 4थ्या पॉरामध्ये थोडंसं कुठेतरी बॅकफुटर आलेला पाहायला मिळतोय. तर नक्कीच सर्वच काय म्हणशील या संघाबद्दल? नक्कीच संघ म्हणजे धनंजय खूप चांगल्या पद्धतीने लीड करत असतो, शांत पद्धतीने संघाला पुढे पोचवण्याचं काम करत असतो. परंतु त्याला शेवटपर्यंत आज मैदानात राहता आलं नाही. आणि मैदानात वळूया, नक्कीच हॉरिझॉन्टल बॅटप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न रोशन यांनी केला होता, परंतु 1 धावच्या वरती धाव काही त्याला मिळणार नाही. परंतु 1 धावांनी भर होते आणि धावसंख्या होती ती म्हणजे 5. 5 धावा धापाळकडे पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर पाहिलं, 3रं मार्गच ते आहे. गोलच्या ट्रॅकवर सज्ज झालाय रोशन. हो, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आहे. एक स्लोवर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलं. पाण्याची पूर्तता करायची आपणास विनंती करतोय. 3 षटकांचा मात्र खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली ना तर मात्र 5. आता मात्र या ठिकाणी पहा की ज्या पद्धतीने एखाद्या वालवंटमध्ये वाट सुरू पाण्याच्या शोधामध्ये फिरत असतो ना, तसं मात्र या ठिकाणी आपण समीकरण पाहायला मिळतोय. ज्या युक्ता स्पोर्ट अक्षी संघाला धावा येत नाही, धावांच्या शोधामध्ये आहे, ती धावांची शोधाशोध चालले, संघर्ष चाललंय. आता जर समीकरण पाहिलं ना, 12मध्ये 56 धावा जमा करायच्या आहेत. तसं पाहिलं तर सामना या धावा होऊ शकत आहेत. आणि एका बाजूने जर विचार केला तर धावा रोखल्या जाऊ शकत आहेत. मात्र 12 चेंडू आहेत, म्हणजे चेंडू भरपूर राहिलेत, म्हणजे 56 धावा होऊ शकत आहेत का? होऊ शकतात, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी त्या रोनित नागवाकडे आहे. साखर एक्सप्रेस जाणला जातो तो म्हणजे रोनित नागवा. त्याने सिद्ध केले का मला साखर एक्सप्रेस बोलतात, का मी मोठ्या लीगमध्ये खेळतो, ती त्याच्या गोलंदाजी मार्फत त्यांनी सिद्ध केले. आता त्यांनी दुसरं षटक वाऱ्याच्या दिशेने पडताळलं होतं, तिथं त्यांनी त्यांच्या फलंदाजाला धनंजयला बॅक टू द पविलियन पाठवलं होतं. तिथंच त्यांनी 50% मॅच आपल्या ताब्यात केली होती. परंतु आता सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतोय स्वतः सरसेनापती रोनित नागवा पंचांच्या डाव्या हाताकडून. नक्की जिथे जिथे रोहनला संधी मिळाल्या त्या संधीचं नक्कीच सोनं केलंय फार कमी वयामध्ये. पण तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही, तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका. भीती ही तुम्ही कधी अशी बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. जर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने एकट्याला संघर्ष करायचा आहे, मोठी झेप घ्यायची आहे, खऱ्या अर्थाने या 11 खेळाडूंच्या अगदी डोक्यावर मोठमोठे फटके तुम्हाला घ्यावे लागतील, तर या 12 चेंडूमध्ये 56 धावाचं अंतर गाठू शकताय. परंतु फलंदाजाला हवाई फायर जास्त करावे लागेल. बघूया पहिला चेंडू रोनित याचा उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. चुकीची नक्कीच दुरुस्ती करतोय, परंतु उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होता, परंतु त्याला परतावं लागलंय. सुंदर गोलंदाजी रोनितच्या मार्फत पाहायला मिळते. कमांड डीजे.
मोठ्या धावा घेण्याचा प्रयत्न करा. मात्र पहा आज मात्र रोनित नाकवाने या ठिकाणी खऱ्या अर्थाने खुश केलंय. वाईटचा या ठिकाणी इशारा येतो. अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. यश शेवडेने चौका किंवा षटकार मारला तर संकेत थलेकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघूया यश शेवडे, तुम्हाला संघासाठीही धावा बनवायच्या आहेत आणि आपल्यासाठीही धावा बनवायच्या आहेत. बघूया बॅची कडा घेत नक्कीच यशरक्षेच्या हातात झेल झोपवला होता, परंतु गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच सुंदर गोलंदाजी रोनितच्या मार्फत पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण म्हटलं योग्य आहे, परंतु यष्टिरक्षक पाठीमागे असतो ना तेव्हा बॅटची एज लागतो. बॅटला त्या चेंडूला एवढा स्पीड असतो ना कधी कधी चेंडू हातातून अगदी निसटलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. तोच या ठिकाणी समीकरण पाहिलं. चेंडू मात्र डॉट आलाय. पुन्हा एकदा रोनित नाकवा गोलच्या ट्रॅकवर आकुट टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी पहा अगदी आपटीबाम टाकतोय. प्रत्येक चेंडू जर पाहिलं ना सरोजी, प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं ना अगदी गुडलँड स्पोर्टला चेंडू आढळले जातात. ज्या पद्धतीने आपटीबाम आपण लहानपणी असे आपटत असतो ना तसेच चेंडूला आपटला जातोय रोनित नाकवाच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहिलं आधी झाली, मात्र या ठिकाणी या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 9 चेंडू आहेत. 9 चेंडूमध्ये 54 धाव्यांची गरज. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू गचाल क्षेत्ररक्षण काकांचं पाहायला मिळालं मैदानात. यश शेवडेला आणखी पारितोषिक मैदानात पाहायला मिळतोय. षटकार किंवा चौकार मारला तर सूरज कवलेकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच सर्वची आपण या ठिकाणी पाहिला काकांनी जो झेल सोडला, परंतु काकांना दाद द्यावी लागेल. आज वयोमर्यादा पाहिलं तर 50+ आहे, तरी देखील त्यांनी धाडस केलंय, मानस केलंय. एक धाव उत्तम आरोग्यासाठी आणि मैदानामध्ये उतरलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. काय या ठिकाणी पहा फिटनेस पहा त्यांचं. अगदी नोकरी धंदा व्यवसाय सगळं सांभाळून क्रिकेट देखील आज खेळतात. वेळ दिले त्यांनी. धावसंख्या पाहिली धपळकावरती तर स्थिरावलेली पाहायला मिळाली. 8 धावा धपळकावरती राहिले. 7 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 53. रोनित नाकवा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. लोअर फुल टॉस चेंडू या ठिकाणी पहा. हे आजचं हा रोनितचा खेळ पाहिला ना खऱ्या अर्थाने आज प्रमुख खेळ ज्या ठिकाणी रोनितकडे पाहिला जाईल. आणि खऱ्या अर्थाने कोळी चॅम्पियन ट्रॉफी येतोय आपल्या भेटीसाठी आणि त्यामध्ये रोनितसाठी नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जर पाहिली ना तर त्याच्यासाठी सर्वात जास्त बोली लागणार आहे. साखर चॅम्पियन ट्रॉफी जी आपल्या भेटीसाठी येणार आहे त्या ट्रॉफीमध्ये नक्कीच जर या खेळाडूसाठी खूप जास्त बोली लागणार आहे, कारण त्यांनी आज या लीगच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ना तर मात्र या ठिकाणी चांगलं प्रदर्शन घडलं आहे. आज मात्र आपल्या संघ मालकाला, आपल्या खेळाडूंना, आपल्या ग्रामस्थांना मात्र खुश केलं आहे. मैदानात पाहायला गेलो तर आता औपचारिकता काही बाकी उरलेली आहे. येणारे 6 चेंडू 53 धावांची गरज. बघूया पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू हवाई फायर करण्याचा नक्कीच प्रयत्न. सुंदर झेल सूरज सालावकरच्या मार्फत पाहायला मिळालं आणि प्रत्येक गायकर बॅक टू द पॅव्हिलियन कम. अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ आज मात्र 4थ्या पर्वामध्ये कुठंसा तरी थोडा बॅकफुटवर आलेला पाहायला मिळतोय. अगदी आपण जर पाहिलं तर 53 धाव्यांची गरज आहे. अजून रणित गुरवला नक्कीच संधी दिले की प्रत्येक धावासाठी सुमित कवलेकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागले. 1 रन काढली तरी 100 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे चौकार मारला तर 400 रुपयाचं पारितोषिक सुमित कवलेच्या मार्फत. बघूया रणित गुरव मैदानात लेफ्ट हँड फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. वाईट येतोय. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचाच्या माध्यमातून आपण पाहिलं त्या ठिकाणी इशारा आलाय. धावसंख्या 1ने पुढे सरसले. तर मात्र आपण पाहिलं 9 धावा धपळकावरती राहिल्यात. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये धावा जमा करायच्या आहेत. 52 मध्ये दिल्ली अभी बहुत दूर आहे.
हितेश मगरकडून प्रणित गुरवानी चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु प्रणित गुरवला बॅटीला बॉल लागत नाहीये. नक्कीच रात्रीची झोप डोळ्यावरनं उडाली नाहीये, परंतु त्याला चेंडू आज दिसत नाही. सुंदर गोलंदाज करतोय पंचांच्या डाव्या हाताकडून. गोलंदाज ऋतिक ऑन द मार्क पाहायला मिळतोय. पुढील चेंडू गोलंदाज हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. फटका पासलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेल पकडलाय. संपलाय प्रणित गुरवचा खेळ. त्याला 45 स्पोर्ट्स कडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुंदर क्षेत्ररक्षण रोशन नाईक याचं, त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पब्लिक आज नक्की चारही साईडला पाहायला मिळेल. बघूया पुन्हा एकदा मैदानामध्ये स्वयं बामजी मैदानात दिसतोय. नक्कीच लॉंग अप खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1 निबर धावसंख्या होती ती म्हणजे 10. यश शेवडे चौकार मारा किंवा षटकार मारा, तुमच्यावर पारितोषिक लागले आहेत. बघूया तुम्ही स्वतःसाठी तरी चौकार षटकार मारताय का. पंचांचे हात दोन्ही जमिनीपासून समांतर, धावा मिळतील अवांतर. अवंत स्वरूपात धावसंख्या 1 निबर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 11. नक्कीच रोनित नाकवा, स्वप्नील पाटील आज खुश असतील किंवा त्यांचे रॉयल किंग ग्रुपचे मेंबर्स सुद्धा खुश असतील. आपला संघ टॉप 4 मध्ये जाताना एकीकडे झुकताना दिसतोय. बघूया पुढील चेंडू ऋतिक याचं. मोठा फटका खेळलाय अथर्व. यश शेवडे आपल्याला पारितोषिक लागले, त्यांच्यावर नक्कीच हल्लाबोल करून दाखवलाय. सुंदर फलंदाजी. यश शेवडेसाठी आणखी पारितोषिक. आता षटकार मारला तर 500 रुपये आणि 3 धावल्या तर 500 रुपयाचं बीमर चेंडू मैदानात पाहायला मिळतोय. ऑल इज इक्वल टू नो इज इक्वल टू फ्रीट मैदानात पाहायला मिळेल. यश शेवडेसाठी संकेत थलेकडून 100 रुपये आलेत आणि 200 रुपये सूरज कवलेकडनं आलेत. बघूया पुढील चेंडू. नक्कीच कवडरित्या खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडू जातोय सीमारेषा भार. चौकार. दा 100 रुपयाचं पारितोषिक. संकेत थलेकडून तुला यश शेवडे जीपे केले जातील आणि सूरज कवलेकडनं सुद्धाही तुला जीपे केले जातील. ही आमच्या इथं माहिती पोहोचते, ती तुला आम्ही सांगत आहोत. बघूया मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे साखर एक्सप्रेस रोनित नाकवा. तब्बल फलंदाजी करताना 32 रन ठोकल्या होत्या आणि गोलंदाजी मार्कवर 3 विकेट झळकावले होते. तो म्हणजे रोनित नाकवा या मॅन ऑफ द मॅचचा